रामकृष्ण हरी. एकदा भगवान नारायण विश्वाच्या कल्याणासाठी तपश्चर्या करत बसलेले असताना नारद महर्षींची सवारी नारायण भगवंताकडे आली. आणि नारायण भगवंताकडे आल्यानंतर नारायण भगवंताला नारद महर्षींनी प्रश्न केला की प्रभू, प्रत्येक 3 वर्षांनी मलमास अधिक मास येतो, त्या अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि त्या अधिक मासाची काय कथा आहे, ती कथा मला सांगा. असा प्रश्न केल्यानंतर भगवान विष्णू म्हणायला लागले की या जगाचं कल्याण अकल्याण हे दुष्कर्म आणि सत्कर्मावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. 12 महिन्यांची अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तक्रार होती की ही दुष्कृत्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे काही आम्हाला सहन होत नाही, अशी 12 महिन्यांची केव्हापासूनची तक्रार त्या ठिकाणी होती. आणि या 12ही महिन्यांनी आपल्या पोटामध्ये साठलेले जे पाप होतं त्या पापाचा 3रा हिस्सा बाहेर टाकला आणि त्याच 3ऱ्या हिस्स्यापासून मलमासाची निर्मिती, अधिक मासाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. पण ही जी 12 महिने होती त्या 12ही महिन्यांना त्या ठिकाणी देवता होती, त्या 12ही महिन्यात रवी संक्रांत होती, देवता होती. परंतु हा जो मलमास आहे याची कुणी देवता नव्हती आणि या मलमासाचा स्वीकार कोणी करत नव्हतं. म्हणून मलमास त्या ठिकाणी रडायला लागले आणि रडत असताना त्या ठिकाणी भगवान नारायणांकडे विष्णूंकडे गेले आणि सांगितलं की प्रभू, माझा कोणी स्वीकार करत नाही, म्हणून प्रभू तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावेळेस भगवान पुरुषोत्तम म्हणतात की ज्याचं कोणी नाही त्याचा मी आहे. हा भगवंताचा स्वभाव आहे, ज्याचा कोणी नाही त्याचा मी आहे. म्हणून त्यावेळेस भगवंताने या मलमासाचा स्वीकार केला आणि भगवंताच्या नावावरून या मलमासाला अधिक मास, पुरुषोत्तम मास असं म्हणायला लागले. भगवंताने पुरुषोत्तम मास म्हणून त्याची त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि हा पुरुषोत्तमाला वर दिला की 12 महिन्यापेक्षाही तुझी कीर्ती सर्वात श्रेष्ठ होईल. आणि जो व्यक्ती या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये जी काही सत्कर्म करेल, दान करेल, तीर्थयात्रा करेल, ती माणसाला अधिक पटीनं प्राप्त होईल. म्हणून म्हटले अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये जेवढी आपण कार्य करू, जेवढं चांगलं काम करू, त्याचं अधिक पटीनं फल माणसाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग या कालावधीमध्ये अधिक मासामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायला पाहिजे, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायला पाहिजे, भगवान विष्णूंची पूजा करायला पाहिजे. अशा पद्धतीने जी काही सत्कर्म या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला करता येतील ती सर्व सत्कर्म आपण या पुरुषोत्तम मासामध्ये त्या ठिकाणी करायला हवी आहेत. मग काही लोक उपवासाचे नियम करतात, काही लोक पायात चप्पल घालू नये असाही नियम करतात, घालायची नाही महिनाभर, आणि 1 महिन्याने मग ती एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला चप्पल दान द्यायची असाही नियम काही लोक करतात. काही लोक महिनाभर देव मंदिरामध्ये दिवा तेवत ठेवतात, असंही काही लोक नियम करतात. आणि शेवटी महिना पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रतिष्ठित ब्राह्मणाला, व्यक्तीला तो दिवा दान देतात. असंही काही ठिकाणी केल्या जातं. काही व्यक्ती फक्त 1 महिनाभर फळं खातात, फळं खाऊन राहतात आणि 1 महिना पूर्ण झाल्यानंतर फळाचं दान त्या ठिकाणी करतात. असाही उपवासाचं व्रत करता येतं. काही व्यक्ती 1 दिवस एकादशीप्रमाणे आहार घ्यायचा, दुसऱ्या दिवशी द्वादशीप्रमाणे 1 दिवस आड असा आहार घ्यायचा नियम 1 महिनाभर करतात. 1 दिवस उपवास आणि 1 दिवशी जेवण असे व्यक्ती करतात. मग शेवटी महिना पूर्ण झाल्यानंतर अन्नदान करतात. असे वेगवेगळे नियम आपल्याला त्या ठिकाणी या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये करता येतात. आणि विशेष म्हणजे या पुरुषोत्तम मासामध्ये एक असा उत्तम योग आलेला आहे आणि तो उत्तम योग म्हणजे गंगा दशहरा. 17 तारखेपासूनच गंगा दशहरा ही सुरुवात होत आहे आणि 25 मेला गंगा दशहराची त्या ठिकाणी समाप्ती होत आहे. कारण 25 मेच्या दिवशी गंगा या स्वर्गामधून पृथ्वी तलावर आलेली आहे. भगीरथच्या तपश्चर्येला मान देऊन तीच गंगा भोलेनाथाच्या जटेमध्ये सामावली आणि जटेमध्ये सामावून भोलेनाथाने हळूहळू सोडली आणि तिने भगीरथाच्या कुलाचा त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे. असाही उत्तम दिवस आहे. म्हणून ज्या अधिक मासामध्ये ज्यांना जवळ गंगा असेल त्यांनी रोज गंगेमध्ये त्या ठिकाणी स्नान करावं. या गंगा दशहऱ्याच्या 10 दिवसामध्ये रोज गंगेचं पूजन, गंगेची पूजा त्या ठिकाणी करायला पाहिजे. अशा पद्धतीने हा गंगा दशहरा आणि अधिक मास आपण या पद्धतीने व्यतीत करू शकतो.